दिवंगत भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाबाबत आज पुन्हा एकदा मोठा राजकीय दावा समोर आलाय। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा केल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर आणखी एक खळबळजनक दावा केलाय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते। इतकंच नाही तर भाजपमध्ये मुंडेंचा मानसिक छळ होत होता, त्यांच्यावर मानसिक आघात केले जात होते, अपमान केला जात होता असा गंभीर आरोप देखील संजय राऊतांनी केलाय। राऊतांच्या या खळबळजनक आरोपांनंतर आता राज्यातलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। गोपीनाथ मुंडेंच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाचा गौप्यस्फोट। मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर प्राण वाचले असते, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। भाजपमध्ये मुंडेंचा मानसिक छळ झाल्याचा राऊतांचा आरोप। गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका मोठ्या दाव्यामुळे। चव्हाणांच्या म्हणण्यानुसार गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येण्याबाबत चर्चा झाली होती। काँग्रेसकडून त्यांना मंत्रिपद देण्याची तयारी असल्याचाही दावा करण्यात आला, मात्र ऐनवेळी हा प्रवेश झाला नाही। पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मुंडेंनी मंत्रिपदाबाबत भूमिका मांडली होती आणि त्यांच्या राजकीय भवितव्याबाबतीत चिंताही व्यक्त केली होती। ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर होते, पण अत्यंत अस्वस्थ होते। काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही मी, पण ते म्हटले मला हे दोघं मला निवडून देणार नाहीत, कोण नागपूरवाले, म्हणून म्हटले मला काहीतरी पद द्या। तर मी म्हटलं ठीक आहे, मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री होतो, हे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट। या दाव्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा समोर आला। पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार सोनिया गांधी गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्यास सकारात्मक होत्या, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पक्षांतराच्या मुद्द्यावर आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर मुंडेंचा काँग्रेस प्रवेश प्रत्यक्षात झाला नाही असं सांगितलं जातं। राऊतांनीही याच वक्तव्याचा संदर्भ देत मनमोहन सिंग हे पक्षांतरांच्या विरोधात असल्याचं म्हटलं। राऊतांच्या म्हणण्यानुसार गोपीनाथ मुंडेंना भाजपमध्ये असताना मानसिक त्रास दिला जात होता, त्यांच्यावर मानसिक आघात होत होते, त्यांचा अपमान केला जात होता असा दावा राऊतांनी केला। राऊत म्हणाले की आपण त्या काळात दिल्लीत होतो आणि मुंडे शरद पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात होते। गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता, छळ केला होता लोकांनी, मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते, त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा। आम्हाला माहिती, आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले। आता संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण झालं। गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांची भेट घेतली होती असं राऊतांनी सांगितलं। मुंडेंच्या तत्कालीन राजकीय परिस्थितीबाबत पवारांची चर्चा झाली होती असा राऊतांचा दावा आहे, मात्र त्यावेळी मुंडेंनी भाजप सोडण्याऐवजी ज्या पक्षात आहात तिथेच राहावं असा सल्ला मिळाल्याचंही राऊतांनी सांगितलं। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे। आमचं सगळं ठरलं, सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल, आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत, तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथे, मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल कारण माहित नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले। मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते, त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता, त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा। कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते। पृथ्वीराज चव्हाणांच्या गोपीनाथ मुंडेंबाबतच्या वक्तव्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या राजकीय प्रवासाबाबत स्पष्ट भूमिका मांडली। गोपीनाथ मुंडेंनी कमळाच्या चिन्हासोबत राजकीय प्रवासाला सुरुवात करून त्याच पक्षात अखेरपर्यंत राहिले, त्यामुळे आज त्यांच्या हयातीनंतर काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला कितपत महत्त्व द्यायचं हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। आता त्याचा एव्हिडन्स, त्याचं काही सिग्निफिकन्स नाही।
मुंडे साहेब आता हयात नाही आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्याविषयी काही आता वक्तव्य आम्ही करणं जे तिथे उपस्थित नाही ते उचित नाही आणि त्याचं आता औचित्य नाही मुळात. असं काय तुमच्या म्हणजे काय करणार आहेत तुम्ही त्याचं? आता ऍक्सिडेंट मध्ये काय काँग्रेसमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, बीजेपी मध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार, असं काय आहे काय का शिवसेनेमध्ये गेलं तर ऍक्सिडेंट होणार नाही, असं काय आहे? ऍक्सिडेंट असं. राऊतांच्या या खळबळजनक दाव्यानंतर भाजपनेही प्रतिक्रिया दिली. गोपीनाथ मुंडेंनी भाजप घराघरात नेलं. राऊतांनी मात्र स्वतःचा पक्ष संपवला. मुंडे अखेरच्या श्वासापर्यंत भाजपसोबत. राऊतांची नजर मात्र काँग्रेसच्या दाराकडे असून मनोहर जोशींचा अपमान करणाऱ्यांनी इतर नेत्यांना संस्कार शिकू नये आणि उबाठाच्या अपमानाच्या इतिहासाचा आरसा आधी स्वतःकडे राऊतांनी पाहावा, असा पलटवार भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी वाढवली, घराघरामध्ये पोहोचली आणि अखेरच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्येच राहिले. संजय राऊत, तुम्ही मात्र खासदारकी मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये जाणार आहात. मनोहर जोशींच्या विरोधामध्ये तुम्ही शिवतीर्थावर काय काय शब्द वापरले, मनोहर जोशींचा अपमान करून त्यांना स्टेजवरून खाली उतरवणारे जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही होतात. त्यामुळे नेत्यांच्या सन्मानाबद्दल संजय राऊत बोलू नये. आज गोपीनाथजी मुंडे हयात नाहीत आणि त्यांचा अपमान करण्याचं काम हे दुर्दैवानं काँग्रेसचे नेते आणि संजय राऊत तुम्ही करतायत. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते का, हा प्रश्न आज पुन्हा चर्चेत आला. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा आणि त्यानंतर संजय राऊतांचं काँग्रेसमध्ये आले असते तर प्राण वाचले असते हे वक्तव्य. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.